हीच बोलली होती पहिले रूल मध्ये, जो चिटिंग करेल त्याला मिशन सक्सेसफुल. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर पुन्हा एकदा. आणि आज आम्ही अजून इथेच आहे, नगरलाच आहे. आणि आम्ही ह्याचे कझन्स सगळे मिळून आम्ही आज ब्लाइंड टेस्ट चॅलेंज करणार आहे. येस, ब्लाइंड टेस्ट चॅलेंज. थोडं वेगळी कन्सेप्ट आहे आणि हे आम्हाला मम्मीनं सुचवली आहे. तर बघू आज ते चॅलेंज काय आहे नेमकं. तुम्हाला पण गेम बघायचा असेल, तुम्ही इंटरेस्टेड असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. येस, तो चलिए शुरू करते हैं. तर यानी मी असं पट्टी बांधणार आहे. एक जण बसणार, त्याला ही पट्टी बांधली जाईल. आणि आम्ही इथे 6 गोष्टी ठेवल्यात, तुम्हाला दाखवते. त्यातल्या 2 गोष्टी चांगल्या आहेत, एक आईस्क्रीम आहे आणि एक पेढा आहे. आणि 4 गोष्टी थोड्या वियर्ड आहेत. लिंबाचा रस आहे, आवळा अलोवेराचा रस आहे, आल्याचा रस आहे आणि हा सगळ्यात वर्स्ट कारल्याचा रस आहे. ठीक आहे. सो रूल सांगते मी तुम्हाला. जो ब्लाइंड फोल्ड लावून बसलेला असेल त्याच्या समोर जस्ट ही गोष्ट अशी धरली जाईल आणि तुम्हाला दाखवली जाईल ते काय, ते त्याला माहिती नाहीये काय. त्यांनी येस किंवा नो बोलायचंय. 3 गोष्टींना तुम्हाला यस बोलावंच लागणार आहे, 3 गोष्टींना तुम्ही नो बोलू शकता. सो तुमच्या लकवर आहे ते. आणि ज्या गोष्टीला ब्लाइंड फोल्डवाला यस म्हणणार आहे त्याला ती गोष्ट सहन करावी लागणार आहे. सो बघूया कोण अनलकीएस्ट आहे ज्याला हा रस येणार आहे आणि कोण लकीएस्ट आहे ज्याला आईस्क्रीम आणि हे दोन्ही पण येऊ शकतं आणि काही सांगू नाही शकत. सो बघूया, शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. आम्ही छोट्यांपासून सुरुवात करतोय, असेंडिंग ऑर्डर पासून. गाइस, पहिले माझं टर्न आहे. हा, लय भीती वाटते. पहिले कारल्याचा ज्यूस तुलाच येणार आहे, त्यामुळे तयार राहा. नाही, मी कारल्याचे ज्यूस नाही. जो चीट करणार त्याला अख्खा कारल्याचा रस प्यावा लागणार. ठीक आहे. अजिबात बाप. चांगलं दे आज आईस्क्रीम, काहीतरी चांगलं देते. माझा भाऊ आहे. दे दे, चीटिंग कर. नो चीटिंग आहे, माझा भाऊ आहे. कम ऑन. हा, आयुष, येस और नो? येस येस. चांगलं असं वहिनी राहिली. मोठा. काय होतंय? लिंबू. आता जीजू 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 पक्का चांगलं द्या, पक्का चांगलं द्या जीजू. जीजू चांगलं द्या, जीजू तुम्हाला. आयुष, येस और नो? येस और नो. बोलो बोलो बोलो. नो नो. आणि गाईज, अजून एक रूल सांगते. एक गोष्ट रिपीट नाही करू शकत. ओके, एकदा घेतलेली गोष्ट एकदाच घेणार, नंतर नवीन गोष्टी राहणार 6 टाइम्स. एक गोष्ट रिपीट नाही करू शकत, नाहीतर सगळे कारल्याचीच वाटी उचलते. मला माहिती. आयुष, येस और नो? येस. ठीक आहे. आयुष, येस और नो? ऑलरेडी येस म्हणलाय. येस येस येस. Guys, my bro is brilliant. Brilliant. वेल प्लेड. प्लीज कोणतरी आईस्क्रीम खाऊ घाला मला. आता दिव्याचा चान्स आहे. दीदी, माझी लाडकी दीदी आहे ना, प्लीज आईस्क्रीम हो, खाऊ. खूप लाडकी बाळा. प्लीज आईस्क्रीम. येस और नो? मला माहिती तू आईस्क्रीमच घेतला. येस. देव तुला शक्ती देव. आयुषनी खरंच स्ट्रगल केला. या फोडच्या आतून सगळ्यांचा असं चान्स येत आहे. असणार आहे. नाही गाईस, सगळी बारी आहे. ही स्ट्रगल होतं. ही स्ट्रॉंग. वेल प्लेड. वा वा. थँक यू गाईस. माझं नशीब खूप भारी होतं. आता बघू नेक्स्ट. दिसतंय का? नाही. सो गाईस, ह्यांनी मला नाही बोलायचं. असं मी चांगलं खाल्लंय पण मी ह्यांना चांगलं खाऊ नाही देणार. बघा आता तुम्ही काय करतो. नेक्स्ट वरद आहे, बघू आता त्याचं नशीब कसं मी 4 उजळतं. जण, मी या 4 जणांना खूप डेंजर खाऊ. तुम्ही बघत आता मी चेक करतो की त्याला एक किती आहे.
6. शाबाश, वेल प्लेड. सो मी बोलू नकोस, तिथे दाखव फक्त, नाही तर म्हणशील मी देतो. येस और नो? हरिओम. येस. चांगले बरोबर, टेन्शन नको घेऊ तू. नाही कॅन्सर. चांगले. नॉट गुड नॉट बॅड. चांगलं. ओके ओके. न्याय दिली म्हणजे खूप चांगली दिदी आणि तू साबण कितीही काही म्हण, चांगली. तुला कितीही काही म्हण, पण तुला सुटका नाही आहे. येस और नो? येस. गाईस, करेलाचा ज्यूस पिला आहे. ऍक्च्युअली मी चांगली दीदी आहे. इकडे बघा गाईस मी ऍक्च्युअली चांगली दीदी आहे, कारण करेलेचा ज्यूस हा हेल्थ साठी सगळ्यात चांगला असतो. तर मी माझ्या भावाच्या हेल्थचा विचार करते. माझी सर्वात चांगली दीदी 2 नंबरची. सो गाईज, मी आता हे घेतलंय. लेट्स गो. येस और नो? येस. आईस्क्रीम. हो गाईस, दिसतंय का? तुला दिसतंय का स्मेल. यार? वो गाईस, स्मेल पॉवर थोडं मला Genius वाटतं आहे हे ये बंदा. ठेवायला पाहिजे. आणि 3 गोष्टी एक सलग खाऊन त्याने विष संपून टाकले. सो तिन्ही गोष्टीला येस म्हणलेला आहे आणि 3 गोष्टी त्यांनी खाल्लेल्या आहे, म्हणून त्याचा गेम इथे संपतोय आता. पण स्मार्ट प्लेड, एकदम 3 गोष्टी खाऊन टाकल्या, काय पण असू दे, सीधी बात नो बकवास. गाईस, आता माझी लाडक्या पहिली दीदीचा टर्न आहे. पहिली दीदी? हो, पहिली दीदी. माझ्या भावाचं कॉपी केलं. बसा. आता दिव्याचा टर्न आहे. काय खाऊ घाला? मी येल्लोच म्हणणार. दिव्याला आईस्क्रीम आणि ते खाऊ नका घालू रे. कोण आहे रे ते? माझं चांगलं देख होत नाही का यार? ते तुम्ही माझी लाडकी जीजू आहे ना? कोणी किती काही म्हणा, मी काही कोणाचं ऐकणार नाहीये. गाईज, हे माझे खूप लाडके जीजू आहे, सो ते माझ्यासोबत असं कधीच होऊ देणार नाही. मला माहिती आहे, मला गॅरंटी आहे. चल बोल. येस और नो? येस और नो? डायरेक्ट मूव Yes. कर. इतका डायरेक्ट मूव कर. तर माझ्या बहिणीला लिंबू भेटला. आता खाऊन माझी आहे, बाकीचं पचन तिचं व्यवस्थित होणार आहे. येस, बघ. सो गाईज, आता मी हा. सो गाईज, आज मी माझ्या बहिणीला पहिलेच तोंड हे झाले यार माझं. खाऊ घालणार आहे. खूप भारी. आयुष, बिचारी न आवडून पण हसतीये. हा नाही. आयुषला तिची कीव आलेली आहे. नो नो. ओ काय? ठीक आहे. मला विश्वासच नाही. यू मिस्ड आईस्क्रीम. येस आईस्क्रीम होतं तू जाऊ दे. तू मिस केलं, मिस तू मिस केलं केलं. ते. ठीक परत तू माझा लाडका भाऊ आहे ना. हो, तू मला आईस्क्रीम खाऊ घातली, मग मी पण तुला खाऊ घालणार. हो. हो. सो गाईज, येस और नो? येस. येस. प्लीज ओपन युअर माउथ. उकलो. अरे भाई, काय आल्याचं तू खरं विचार. केसात झटका लगा. मिशन सक्सेसफुल टिल नाव. मला सगळं घाण आले यार. अजून एक चान्स आहे. आता गाईज 2 येस झाले आणि 1 नो झाला. कसं वाटतंय दिव्या? आतापर्यंत सगळं गोष्ट आले मला. Yes. पण चांगलं नाही आलं काही. इथून पुढे पण नेहा दीदी, तू असं नाही करणार, मला माहितीये. सो गाईज, हे येस और नो? काय येस. नाही, मी एक्सपेक्ट नव्हतं केलं एवढं काय. नाही गाईज, हे काय झालं? बिचारीचं माझ्यावर एक तरी चांगलं आलं काही. वाचली. दोन्ही खाण आले राव मला. 3. हा, सो हिचे 3 झालेले आहेत. लिंबूचा रस झाले, आल्याचा रस आणि आईस्क्रीम. आणि Finally तिच्या प्रिय ice. बहिणीने तिचं तोंड गोड करायला आईस्क्रीम खाऊ घातली. चलो तू वाच. सो आता आता प्रिय नाही. बहिणीची टर्न आहे, बघू तिला किती किव येते. हो, माझी टर्न. माझी दिव्या, आय ट्रस्ट यू. दिव्या, खरंच मी चांगलं देणार आहे. हे चांगलं खाऊ घाला रे लेकराला. जरा ग्लो आला पाहिजे तिच्या चेहऱ्यावरती, असं काहीतरी तिला द्या. येस.
अरे दिव्या आईस्क्रीम काय ग्लो येतो का? हो का? बघ नाही आईस्क्रीम ग्लो आणायचंय का तुला? येस ऑर नो? नो. ओ आईस्क्रीम मिस केली गाईस. आईस्क्रीम मिस केली. कारल्याचा रस होता. So guys, आता माझी turn आहे. दिसतंय. So guys, आता माझी टर्न आहे. मी लाडक्या बहिणीला बापरे नेहा दीदी काहीच बोल नका, काहीच तिला हिंट जाते. आयुष्लाम धर जरा. हा बस तिथूनच विचार. येस और येस. अरे खूप घाण आहे. अरे काहीतरी गपला काहीतरी दिसतंय सगळं दिसतंय. माझा लाडका भाऊ. तुमची बारी. ट्रस्ट आहे. येस नवरा माझा नवसाचा. जीजू मागं धरा बरं का जरा. मी किती गोष्टीला नो बोललीये? एक गोष्ट. 2 गोष्टी. येस का नो? नाम धरा. नो. गाईज पक्का दिसतंय हे. नेहा दीदीला पक्का दिसतंय. स्मेल खरंच दिसतंय. एवढं लांब कुठं स्मेल स्मेल पण नाही येते. नाही आय स्वेअर तुम्ही बांधून बघा नाही दिसते मला. गाईज माझ्या बुद्धीचा गेम चालू आहे. 1 सेकंड गाईज. आय एम स्मार्ट. नाही तिने ते मिड ब्रेन क्लास केलेला असावा. नाही नाही दिसत आहे. सो आता वरण. Yes or no? येस. अरे नाही खरंच तिचा मिड ब्रेन विकास झाला. नाही गाईज काहीतरी गडबड आहे. एवढं परफेक्ट कोणी नाही करू शकत. काहीतरी गडबड आहे. आता जीजूची टर्न. खरंच नाही आय स्वेअर. बाय कोणाची स्वेअर घेऊ? खरंच मला दिसत नाही खरंच. ठीक आहे वास पण चल येत नाही. लक होतं आता ते हिचं. पेढ्याचं काय वास थोडी नाही येणार आहे. ठीक आहे चल लक होतं तुझं. लग नाही माझे. मला माहिती आहे तुम्ही काय सिक्वेन्स करू शकता. ओके गाईस. त्यातल्या त्यात यांनी वर्ष गोष्टी पहिले उचलून घेतलेल्या आहेत मला माहिती. 2 गोष्टी राहिल्यात. एकाला येस एकाला नो बोलू शकते. पण नेहा दीदी येस ऑर नो? नो. ओ गाईज हे कसं काय होतंय. आता शेवटची गोष्ट मला खावीच लागणार आहे. ऑफकोर्स इझी आहे गाईस. तिला 2 येस म्हणजे एक कुंदा आणि आईस्क्रीम तर ऑलरेडी खाऊ घातलं होतं आणि दोनच गोष्टी म्हणजे स्वीट होत्या. ती बोल बोलणार ऑफकोर्स. एक गोष्ट तर मला खावीच लागणार आहे ना. पण तू ऑलरेडी ती खाऊ घाला. मी घालतो. काय उरलंय माझ्या नशिबात. काय मी आकरण बसले. आयुष तिथूनच येस ऑर नो? आता येस आता येस. पुढून वाटी पुढे कसं वाटलं. थोडं खाऊ घातले आणि नंतर तोड कडू केले माझं. खूप छान वाटलं मला तर. मला दिसत नाहीये 2 मिनिट. गरज आहे जीजू नाव द बेस्ट. प्रिय नवऱ्याला स्नेहा बहुतेक चीटिंग करते. मोबाईल दे ना. ए नवऱ्याची बाजू नाही घ्यायची. नीट बांध. तुमच्या खालून पण बांध. दीदीच्या. सो माझ्यावर बघूया त्याचा किती ट्रस्ट आहे. हो काय घेऊ मी विचार करते. येस ऑर नो? नो. नो. ठीक आहे गाईज. ठीक आहे. आता माझी त्याला तू नो बोललेला आहेस. आईस्क्रीम मिस केलेली आणि याच्यावरून कळतं त्याचा माझ्यावर अजिबात ट्रस्ट नाहीये. या बाबतीत तर नाही. सो गाईज पण मी याच्यासाठी म्हणून बायकोवर सदा ट्रस्ट करावा. तू खरं का तू बघ गाईज कसं असतं ज्याच्या मनात काळ असतं ना त्याला तसं दिसतं. त्यांनी माझ्यासाठी चांगलं नव्हतं आणलं ना सो त्याला असं वाटलं मी पण त्याच्यासाठी चांगलं नाही आणलं. बट यू मिस्ड इट. जाऊ दे. आयुष आपलं काय ठरलं होतं. थांब. येस ऑर नो? लांबूनच सांग. येस ऑर नो? बोलो. एवढा विचार नका करू. नो. नो. गाईस प्लीज आपण मिस केलं.
विचार करू दे. जर मी एकालाच नो बोलू शकतो ना. हा महाभारत झाली. मग बाकी 3ला येस. बाकी 3 तुला खावंच लागणार आता. तू पहिले 2 ह्याला नो बोललास. सो गाइस जीजू खूप डोकं लावू. सोल्यूशन दिमाग लगा रहा है. दिमाग लावलं किती लावणार आहे. शेवटी खाऊ. एवढं डोकं तर 10वीच्या बोर्ड एक्झामला पण नाही लावलं. ठीक चल येस यस ओके कम ऑन. जिजूंना भेटला. जिजूंना अजून एक चमचा. गाइस माझी बारी राहिली. एक्सप्रेशन्स हाल केले रे. काढून काढला तरच खायला. वर बघ ना एक्सप्रेशन्स दे ना तुझे. केसा कारलं होतं ना. हो प्यायचं अजून एक चमचा. नाही चांगला असतो शरीरासाठी. गाईज यांनी काहीतरी आहे ना चिटिंग केली असं मला वाटतंय. का असं वाटतं? आम्ही का चिटिंग नाही असं एकच गोष्ट त्यांनी 2दा-3दा विचारली मला. नाही तू बघू शकतोस ना वाटतंय नंतर. मला. बघू व्हिडिओ मध्ये बघू शकतोस ना. क्लिअर होईल. बघा बरं का तुम्ही जर सापडले ना बघा. चला. गोष्टीला नाही म्हणत. म्हणजे नाही त्या खाव्याच लागणार आहेत ऑफकोर्स. हा. हो चला स्वतः 2 ज्या उरल्यात त्या मी त्याला खाऊ घालते. मी एक खाऊ घालणार. त्यांची बायको खाऊ घालते. सो खावच लागणार. तू 3 वेळा नाही म्हणलाय. खावच आलं थोडंच दे. थोडा एकदम थोडं. एकदम थेंबर. सर्दी खोकला झालाय बरा होऊन जाईल. त्याला खूप सर्दी झाली गाईज. आणि माहिती तुम्हाला बायको सारखी काळजी कोणीच नाही घेत. बायको तिखट असते म्हणजे तिखट कारलं खाऊ घातले. आता माझी तिखट आलं. सॉरी. आणि आता एक तरी चांगली गोष्ट तेच आहे. राहिले आता. लिंबूचा रस. खूप घाण तोंड झालं. लिंबूचा रस. प्लीज चुकलंय काहीतरी. तुम्ही मोठी चिटिंग केली. नाही गाईज काय सॉरी कारला जरा झालं होतं आयुष्यात. लिंबू राहिलं होतं. नाही बंद चिटिंग केली काही. आणि अशा प्रकारे खरोखर यांनी चिटिंग केलेली आहे. जनता माफ नहीं करेगी. आणि हा बघा सगळे रस एकदम पिण्याच्या मार्गावर आहे. मला माहिती होतं. That's the spirit. हीच बोलली होती पहिले रूल मध्ये जो चिटिंग करेल त्याला कारल्याचं रस मी नव्हते बोलले. वाजणार. नाही हो. आता मज्जा येईल. चिटिंग कोणी केली? मिशन सक्सेसफुल. अक्का कुठे काल म्हणतो का मी. बापरे ती लाल झाली गाईस. गाईस सांगत या दोघांनी पण चिटिंग केलेली आहे. शेवटी सगळ्यांनी मी चिटिंग केली आणि शिक्षा मला. आता उरलेली आईस्क्रीम मी खाणार आहे. चांगलं बोलले. मी देणार नाही तुम्ही दोघं चॉईस करा तुम्हाला कोणाला काय प्यायचंय. मी येते ना. आमच्या चॉईसने नाही तिथे. मी सो जावई पनिशमेंट देत आहेत आणि आम्ही काय मिक्स केले आलं आणि लिंबू. येस. मला कसे हसले. उद्या त्याच्यामुळे याला शाळेत जायला एनर्जी येणार आहे. हा शाळा बुडवणार नाही. जरा जास्त टाक. नो रिएक्शन गाइस. चांगलं दिलं होतं मी शाळेत. अरे आहे ना. हिला बघा. नाही यार. आता हिला बघा. एक मिनिट हिची लहानपणीची गंमत सांगते. ही लहानपणी जेवत नव्हती तर आम्ही कोणत्या स्टाईलने तिला खाऊ घालायचो ते कोणीच नसतं जेवत. पकडायचो आम्ही आणि हिचं असं नाक दाबायचो आणि पिऊ घालायचो. मिशन सक्सेसफुल. सो
लहानपणीची माझ्या आजीची ट्रिक तिच्यावर आता वापरलेली आहे. ही चीटिंग केली आहे गाईज. रिवेंज घेणार आहे मी याचा. रिवेंज घेणार आहे मी. राहणार नाही रिवेंज. आणि वरदला काय गरज नाही. त्याने स्वतःहून आल्याचं रस सॉरी काय कारल्याचं रस गोड खायला आहे. आणि आता कुछ मीठा हो जाए. शेवटी लिंबाचा रस थोडासा उरला. त्या तारक मेहताला मी सॅल्यूट करते. कसं काय बायकोच्या हातचा रोज कारल्याचा रस पितो. तो कशी वाटली आमची मजा मस्ती कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जेव्हा कझिन्स असे जमतात तर हा गेम नक्की खेळून बघा आणि तुमच्यात काय मजा मस्ती येते ते. येस बाय गाय.